गुलाम बाबांनी एक लक्षात आणून दिलं की आपल्याला जर आदिवासींना एकत्र करायचं असेल, संघटित करायचं असेल तर आपल्याला काहीतरी निमित्त पाहिजे त्यांना संघटित करण्याचं. कारण त्या इंग्रजांचा मोठा हात होता. इंग्रज असं संघटन होत असेल ते तोडून काढण्यासाठी काही प्रयत्न करायचे. म्हणून त्यावेळेला गुलाम बाबांनी आरती पूजन करायचं, म्हणून आरतीच्या निमित्तानं अमावस्याला वगैरे त्या एकत्र बोलवायचे लोकांना आरतीच्या निमित्तानं. आणि त्या ठिकाणी आपण संघटित कसं राहिलं पाहिजे, आपलं आरोग्याकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, शिक्षण किती महत्त्वाचं आहे, या सर्व गोष्टीने त्यांना प्रबोधन करत असत. आम्ही ते प्रबोधनाच्या माध्यमातून 1937 पासून हे कार्य सातत्यानं चालू आहे. आणि त्याच वेळेला त्यांनी ठरलं की वेगळ्या वेगळ्या भागातील लोक एकत्र येतात. मग त्यांनी दिंडीच्या रूपाने 1937 पासून आपल्याला चोपाळापासून असेल, अष्टांग साखरे तालुक्यातलं तिथून असेल, या दिंडी निघतात आणि या ठिकाणी हातोड्याच्या फुलाच्या ठिकाणी एकत्र येतात. या ठिकाणी पूजा करून पुढे रंजनपूरला जातात. अशा पद्धतीने हे सातत्यानं काम चालू आहे. हे काम चालू राहण्यामध्ये चंद्रसिंग बाबा असतील, जितू दादा असतील किंवा जितू महाराज ज्यांना आपण म्हणतो ते जितू महाराज असतील, या सर्वांनी अत्यंत कष्ट, त्यांच्या परिवाराने कष्ट घेऊन सर्वांना संघटित ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात केलं आहे. लोक शिकत आहेत, लोक आरोग्याकडे लक्ष देत आहेत आणि वेगवेगळ्या त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते लक्ष देत आहेत. आणि आज हा आपली जे पक्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकांमध्ये जागृती निर्माण करतो आहे. त्याच्यामुळे लोक संघटित होत आहेत, एकत्र होतात. याचं श्रेय या ठिकाणी आपली जे परिवार म्हणजे चंद्रसिंग बाबा असतील किंवा जितू दादा असतील किंवा जितू महाराज असतील, त्यांचे परिवार असेल, या सर्व परिवारानं निश्चितपणानं याच्यामध्ये मोठं योगदान दिलं आहे. आणि ते सातत्यानं त्यांनी चालू ठेवलं. कारण इतके वर्ष सातत्यानं चालू ठेवणं हेही इतकं सोपं नाही, पण त्यांनी ते करून दाखवलं, ते करतायत. आज आम्हाला सुद्धा योग आला या दिंडीच्या निमित्ताने दर्शन घ्यायचा आणि म्हणून त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. या दिंडीला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आपकी जे परिवार जे काम करत आहे ते काम अत्यंत महत्त्वाचं आहे आणि अत्यंत सन्मानजनक आहे. त्याला आम्ही नमन करतो आणि हे असंच काम पुढेही चालू राहील त्याच्यासाठी शुभेच्छा देतो. आपली जय. परिवार चौपाळे पासून जी मोठी दिंडी सुरू हुई ती आम सहभागी वेरूली संधी या ठिकाणी मान मिली. आप श्री गुलाम बाबाई 1937 में होका से पहला आपो समाज एकत्रित केरा. स्वातंत्र्य पूर्व काळा में समाज प्रबोधन वेरा जो है, आपो समाज एकत्र वेरा जो है, संगठित वेरा जो है, या उद्देश्य से दीप उत्सव जो है तो दिंडी माध्यम से समाज जनजागृति केरा खातिर शुरू किया. અને અલગ અલગ ભાગો મેન્યો महाराष्ट्र वेरी, गुजरात वेरी, मध्य प्रदेश वेरी वेगवेगळ्या ठिकाणी दिंड्या बाट्या एकत्रित निंगीने एकत्रित ते चौपाळा या ठिकाणी आवीने तीही एक मोठी दिंडी ही रंजनपुरू होवे सुरू हुई. आणि 1937 पासून दरवर्षी श्रावण महिना शेवटचो श्रावण सोमवार ही दिंडी निंगे है. या में आपो आदिवासी समाज एकत्र वे, आपो आदिवासी समाज में नशा मुक्ति वे वो संदेश प्रमुख रूप से ना खातुरे ही दिंडी सुरुवात हुई. आणि अखंडपणे 1937 पासून आजपर्यंत परमपूज्य चंद्रसिंग बाबा, परमपूज्य जितू दादा आणि तिया पूरा परिवार ही परंपरा 1937 पासून जी गुलाम बाबांनी सुरू केली ती आज भी सुरू आहे. आणि आज या ठिकाणी आमो हे गुलाम बाबा नाव से ही हातोड़ा जो पुल है तो गुलाम सेतू वो नाव या पुल दे दो. या ठिकाणी आज आमो आवीन हाय गावित साहेब, सुप्रिया ताई, अर्चना ताई, आमा पूरो परिवार आवीने दिल्ली में आमो भी दर्शन ले दो. आणि आप श्री गुलाम बाबा केलेली जी सुरुवात आहे ती अत्यंत यशस्वीपणे या परिवार आज आघाडीली आलेलो आहे. आणि समाज प्रबोधन काम आज सुद्धा या दिंडी माध्यमाचे वीर या कार्यालय या ठिकाणी शत नमन की हो आणि पठाणाई मनापासून शुभेच्छा. आपकी जय.
नाही गाडी हाती आज वेळेवर पोहोचतो. आता मी खूप व्यवस्थित आहे. परत हवे आता
आहे